नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे. रेल्वे प्रकरण बेसिक टू ॲडव्हान्स पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून महत्त्वपूर्ण टाईप या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेले आहे. हा या सिरीजचा भाग 1 आहे. जर तुम्हाला या सिरीजचे सर्व भाग हवे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. आपल्या चॅनलवरती रोज संध्याकाळी 8:30 वाजता नियमित व्हिडिओ पडत असतात. जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. आपलं जे रेल्वे जे प्रकरण आहे आपण ते बेसिक टू ॲडव्हान्स या पद्धतीमध्ये घेणार आहे आणि सर्व प्रकरण आपण एकाच सूत्रावर आधारित घेणार आहे, हे इथे लक्षात ठेवायचं आहे. चला मग तुमचा वेळ जास्त वाया न घालवता लगेच आजच्या व्हिडिओला सुरुवात करू. बघा, रेल्वे प्रकरणावरील महत्त्वाची बेसिक. तर बघा, पहिला मुद्दा आहे रेल्वेचे गणित सोडत असताना एकक एकाच पद्धतीमध्ये असले पाहिजे. एकक कुठल्या पद्धतीमध्ये असणार आहे तर एकाच पद्धतीमध्ये असेल. मग वेगवेगळ्या पद्धतीमध्ये जर ते दिलेले असतील तर मग काय करायचं आहे त्यासाठी बघा, किलोमीटर तासाचे रूपांतर जर तुम्हाला मीटर पर सेकंदमध्ये करायचे असेल तर 5/18ने गुणावे लागते. कितीने गुणावे लागते? 5/18ने गुणावे लागते. त्यानंतर पुढचा मुद्दा आहे बघा, मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर किलोमीटर तासामध्ये करत असताना 18/5ने गुणावे. कशाने गुणायला पाहिजे तर 18/5ने गुणायला पाहिजे. जर रेल्वेची दिशा विरुद्ध असेल, रेल्वेची दिशा विरुद्ध असेल तर वेगाची काय केली पाहिजे? बेरीज केली पाहिजे. जर रेल्वेची दिशा एकच असेल तर वेगाची वजाबाकी केली पाहिजे. काय केली पाहिजे? वजाबाकी केली पाहिजे. आणि एखाद्या गणितामध्ये लांबी दिली असतील, किती? जेवढी लांबी दिली असेल, म्हणजे काही गणितामध्ये 1 लांब्या, 2 लांब्या, 3 लांब्या दिलेल्या असतात, तर त्या सर्व लांब्यांची काय करायला पाहिजे तर बेरीज करावी आणि त्या बेरजेला एकूण लांबी समजावी. काय करायला पाहिजे? बेरजेला एकूण लांबी समजायला पाहिजे. तर बघा, आपण एकच सूत्रामध्ये रेल्वे प्रकरण शिकणार आहे. मग ते सूत्र कोणतं तर ते सूत्र हे असणार आहे. तर ते कोणतं आहे सूत्र? मग अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. आता मला माहिती आहे तुम्हाला या जे टाईप मी तुम्हाला सांगितले किंवा हे महत्त्वाचे बेसिक जे मी तुम्हाला सांगितले यातले बऱ्याचशा जणांना काहीच समजलं नसेल, तर मग आपण हे प्रत्यक्ष जेव्हा आपल्याकडे प्रश्न येतील त्या प्रश्नामध्ये आपण हे सर्व गोष्टी प्रत्यक्षामध्ये पाहू. चला तर मग आपण टाईप क्रमांक 1ला सुरुवात करू. बघा, टाईप क्रमांक 1 त्यामध्ये आपला काय प्रश्न दिला आहे टाईप क्रमांक 1मध्ये तर बघा, प्रश्न क्रमांक 1, एक रेल्वे तशी झाले ते ताशी वाचा त्याला. ताशी 36 किमी वेगाने जात असल्यास मीटर पर सेकंद वेग किती? जर एखादी रेल्वे ताशी किती जाते तर ताशी 36 किमी जाते, तर मग तिचा एका सेकंदामध्ये मीटर पर सेकंद वेळ किती असं आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे. तर बघा, आता हे तासी दिलेले आहे. तासामधून आपल्या याच्यामध्ये कशामध्ये रूपांतर करायचं आहे तर मीटर पर सेकंदमध्ये. कशामध्ये रूपांतर करायचं आहे तर मीटर पर सेकंदमध्ये रूपांतर करायचं आहे. म्हणजे बघा, 1 किलोमीटर हे एकक मोठं असतं आणि आपल्याला लहान एककामध्ये काय करायचं आहे त्याचं रूपांतर करायचं आहे. तर बघा, आपण एकतर काय करत असतो, मी सुरुवातीलाच सांगितलं तुम्हाला, बघितलं असेल तुम्ही, एकतर 5/18ने गुणतो किंवा 18/5ने गुणतो. आपला याच्यामध्येच गडबड आहे, केव्हा कोणतं घ्यायचं हे आपल्याला माहिती नाही. बघा, आता ह्या मोठ्या एककामधून जर लहान एककामध्ये रूपांतर करायचं असेल तर लहानी संख्या अंशामध्ये ठेवायची. कोणती संख्या अंशामध्ये ठेवायची? लहानी संख्या. या दोघांपैकी जी लहानी संख्या आहे ती अंशामध्ये ठेवायची. मग लहानी संख्या कोणती तर 5 आहे. तर मग बघा, आता आपण लहानी संख्या अंशामध्ये ठेवली, कारण की याला लहान करायचं म्हणून लहानी संख्या अंशामध्ये ठेवली. मग 18 × 18, 18 दुनी 36 आणि 5 दुनी 10. काय उत्तर मिळालं आपल्याला? 10. 10 सेकंदामध्ये ती मीटर पर सेकंद जाईल. किती? 10 मीटर पर सेकंद ती रेल्वे जाईल. म्हणजे या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. किती? पर्याय क्रमांक 1. जर तुम्हाला टाईप क्रमांक व्यवस्थित समजला असेल तर तुम्ही प्रश्न क्रमांक 2चं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये नेहमी मेन्शन करत चला. जर तुम्हाला समजलं असेल आणि नसेल समजलं तरीही पुन्हा मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी अजून चांगल्या प्रकारे समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. चला, तोपर्यंत आपण टाईप क्रमांक 2 बघू. बघा, टाईप क्रमांक 2. टाईप क्रमांक 2मध्ये काय दिलेले आहेत? आपला प्रश्न दिलेला आहे, एक रेल्वे 15 मीटर पर सेकंद वेगाने जात असल्यास त्या रेल्वेचा ताशी वेग किती? आता ही 15 मीटर पर सेकंद वेगाने जाते आणि आपल्याला वेळ कशामध्ये विचारला आहे तर तासामध्ये विचारला आहे. विचारला आहे वेग तिचा? आता तर ताशी विचारला आहे. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे आता? मीटरपासून किलोमीटर करायचं आहे, मीटरपासून किलोमीटर करायचं आहे किंवा सेकंदापासून तास करायचं आहे. सेकंदापासून काय करायचं आहे तुम्हाला? तास करायचं आहे. म्हणजे याला मोठं करायचं आहे म्हणून मोठी संख्यावर 18/5, 5 × 1 = 5, 5 × 3 = 15 आणि 18 × 3 = 54. म्हणजे 54 किलोमीटर प्रति तास त्या रेल्वेचा काय असणार आहे? वेग असणार आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं उत्तर
होतं. चला, हा पण टाईप तुम्हाला समजला असेल तर प्रश्न क्रमांक 2 तुम्ही मला उत्तर काढून कमेंट बॉक्समध्ये टाका. चला, तोपर्यंत आपण प्रश्न क्रमांक समोरचा म्हणजे टाईप क्रमांक 3 बघू. बघा, टाईप क्रमांक 3 आहेत. काय आहेत आपला टाईप क्रमांक 3? टाईप क्रमांक 3, एक रेल्वे 36 किमी प्रति तास वेगाने एका खांबाला 10 सेकंदात ओलांडते, तर ट्रेनची लांबी किती? लांबी म्हणजेच काय? तर लांबी म्हणजेच अंतर. लांबी म्हणजेच काय? तर अंतर. म्हणजे आपल्याला अंतर काढायचं. मी सुरुवातीला तुम्हाला अंतराचं सूत्र लिहून दिलं होतं बघा. काय होतं अंतराचं सूत्र? तर बघा, अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. हे काय काढण्याचं सूत्र होतं आपलं? अंतर काढण्याचं सूत्र होतं. मी हे तुम्हाला सुरुवातीलाच लिहून दिलेलं होतं. चला मग आता या सूत्रामध्ये आपण संख्या टाकू. आपल्याला काढायचं आहे अंतर. अंतर मग आपण घेतलं x बरोबर वेग दिलेला आहे 36 किमी प्रति तास. काय वेग दिलेला आहे? 36 किमी प्रति तास. 36 गुणिला वेळ दिलेला आहे आपल्याला 10 सेकंद. वेळ किती दिलेला आहे? 10 सेकंद. बघा आता हे किलोमीटर प्रति तास आहे. काय? किलोमीटर प्रति तास आहे. याला आपल्याला लहान करावं लागणार आहे. कारण की का? तर आपल्याला जे ऑप्शन दिसत आहे ते सगळे मीटरमध्ये दिसत आहे. कशा पद्धतीने दिसत आहे ऑप्शन? आपल्याला मीटरमध्ये दिसत आहे. म्हणून आपण याला गुणाकारामध्ये आपल्याला याला लहान करायचं आहे. म्हणून लहानी संख्या वर घेणार आणि मोठी संख्या छेदामध्ये घेणार. म्हणजे 5/18. बघा, 18 × 18, 18 दुने 36 आणि आपल्याकडं बरोबर काय उरलं आहे? तर आपल्याकडं x बरोबर उरलेलं आहे बघा. हे 2, 10 आणि 5 म्हणजे 10 20 आणि 20 5 100. म्हणजे x बरोबर किती आले? तर x बरोबर आले 100. म्हणजेच ती रेल्वे 100 मीटरची असणार आहे. किती मीटर लांबीची रेल्वे असणार आहे ती? 100 मीटर लांबीची. म्हणजे या प्रश्नाचं योग्य उत्तर होईल पर्याय क्रमांक 1. जर तुम्हाला टाईप क्रमांक 3 समजला असेल तर बघा, प्रश्न क्रमांक 2 तुम्ही सोडवा आणि उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला मग तोपर्यंत आपण टाईप क्रमांक 4 बघू. बघा, टाईप क्रमांक 4. टाईप क्रमांक 4मध्ये प्रश्न क्रमांक 1, 300 मीटर लांबीची रेल्वे 72 किलोमीटर प्रति तास वेगाने एका खांबाला किती वेळात ओलांडेल? आता या प्रश्नामध्ये काय काढायचं? आपला वेळ काढायचा आहे. पहिल्या प्रश्नामध्ये आपण काय काढलं होतं? तर अंतर काढलेलं होतं. मग सूत्र आपलं तेच असणार आहे. काय सूत्र असेल आपलं? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. आता या सूत्रामध्ये आपल्याला संख्या टाकायच्या आहेत. बघा, आपल्याला अंतर दिलेले आहेत किती? तर 300 लिहून घेतलं. बरोबर आपल्याला इथं काय दिलेलं आहे? वेग दिलेला आहे 72 किलोमीटर प्रति तास. मग 72 किलोमीटर प्रति तास वेग लिहून घेतला आणि वेळ आपल्याला दिलेलं नाही. मग वेळ आपण पकडू x. वेळ किती पकडू आपण? तर x पकडू. हा झाला तुमचा वेळ x आणि गुणिला बघा हे सर्व सेकंदामध्ये दिसत आहे. हा मीटरमध्ये म्हणजे हा वेगळा आहे. म्हणजे याला मीटर पर सेकंद करावं लागेल. म्हणजे याला लहान करायचं आहे आपल्याला. म्हणून लहानी संख्यावर 5/18. बरोबर, इथपर्यंत समजलं सगळ्यांना? आता ही झाली तुमची मांडणी. आपण आता यांची क्रिया करून घेऊ. बघा, 18 × 18, 18 चोक 72. मग आपल्याकडे जे जे उरलं त्यांच्या क्रिया करून घेऊ आपण. बघा, 300 बरोबर बघा 4 पंच 20 आणि 20 गुणिला x जर गेला तर काय होतील आपले? 20x होतील. किती होतील? 20x होतील. बघा आता हा 300 जशाला तसा लिहिला. आता हा x तर काही जागा सोडणार नाही. म्हणजे हा इकडं गुणाकारामध्ये, हा जर आपण इकडच्या साईडला नेला, बरोबर आहे, म्हणजे बरोबरच्या विरुद्ध साईडला नेला तर हा भागाकारामध्ये जाणार. कसा जाणार? हा भागाकारामध्ये जाणार. आता आपण याची क्रिया करून घेऊ. हा एक 0, हा एक 0 कॅन्सल. बे 1 बे, बे 1 बे, बाकी उरला 1 झाला. बे पंच 10 म्हणजे आपलं उत्तर आलं 15 सेकंद. किती उत्तर मिळालं? 15 सेकंद. म्हणजे पर्याय क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर होतं. किती? पर्याय क्रमांक 1. जर तुम्हाला टाईप क्रमांक 4 समजला असेल तर प्रश्न क्रमांक 2 तुम्ही सॉल्व करा आणि कमेंट बॉक्समध्ये मला उत्तर नक्की सांगा. तोपर्यंत आपण टाईप समोरचा बघू. टाईप क्रमांक 5. टाईप क्रमांक 5 मधला प्रश्न क्रमांक 1 आहे, 300 मीटर लांबीची रेल्वे 200 मीटर लांबीच्या पुलाला, कशाला? पुलाला 90 किमी प्रति तास वेगाने गेल्यास किती वेळात ओलांडेल? अशा पद्धतीचा प्रश्न आहे. ज्या वेळेसला मी तुम्हाला पहिल्याच पेजवरती बेसिक लिहून दिलं होतं बघा रेल्वे प्रकरणामधलं, तिथंच सांगितलं होतं प्रश्नामध्ये जर 2 लांब्या आल्या असतील तर लांब्याची नेहमी काय करायची? तर बेरीज करायची. काय करायची? तर 2 लांब्या आल्या असतील तर लांब्याची काय करायची? बेरीज करायची आहेत. याला पण आपण तेच सूत्र वापरणार आहे. कोणतं? तर जे मी सुरुवातीला तुम्हाला लिहून दिलं होतं, अंतर बरोबर वेग गुणिला
वेळ. याच सूत्रामध्ये आपण याला भरणार आहेत, हे लक्षात ठेवा. बघा, दोन लांब्या दिल्या, आपण यांची बेरीज करून घेतली. 300 आणि 200 यांची बेरीज केली तर किती होणार आहे बेरीज? तर यांची बेरीज होणार आहे 500. म्हणजे एकूण अंतर झालं आपलं 500. 500 बरोबर 90 गुणिला, कारण की वेग किती आहेत? 90 किलोमीटर प्रति तास, आणि वेळ तर आपल्याला काढायचा आहे म्हणून एक्स घेतला, परंतु हा वेग किलोमीटरमध्ये आणि हे दोघं पण मीटरमध्ये, म्हणजे याला मीटर पर सेकंद करणं गरजेचं आहे. मग याला मीटर पर सेकंद करण्यासाठी याला छोटं करायचं आहे. मग याला छोटं करण्यासाठी काय करायचं आहे? 5/18 छोटी संख्या काय करायची वर घ्यायची आहेत आणि गुणाकार करून घ्यायचा आहेत. मग चला यांची क्रिया करून घेऊ. 18 × 18, 18×5 90. जर बरोबर पुढं काय असेल मग 500 बरोबर यांचा गुणाकार होईल, 5×5 25 हे होतील, आणि गुणिला एक्स म्हणजे किती होतील? 25x बरोबर किती होतील? 25x. हे तर एक्स तर काही जागा सोडणार नाही म्हणून समोर लिहून घेतो. 500 बरोबर x भागिला 25. 25 × 1 25, 25×2 50. एक्स बरोबर किती आला मग? तर 20. म्हणजे किती सेकंदात पार करेल मग ती? 20 सेकंदामध्ये पार करेल. हा जर प्रश्न समजला असेल व्यवस्थित तर प्रश्न क्रमांक 2 तुम्ही सोडवा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगा. चला, तोपर्यंत आपण आजचा शेवटचा टाईप बघू. आजचा शेवटचा टाईप आहे बघा, टाईप क्रमांक 6. आणि टाईप क्रमांक 6 मध्ये प्रश्न क्रमांक 1 आहेत. 500 मीटर लांबीची रेल्वे एक बोगदा 108 किमी प्रति तास वेगाने गेल्यास 120 सेकंदात ओलांडते, तर बोगद्याची लांबी किती? आता इथं बोगद्याची लांबी विचारली, सूत्र तेच असणार आहे आपला. सूत्र कोणतं? अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. याच सूत्रामध्ये आपण संख्या भरणार आहे. बघा, आपल्याला एक लांबी काढायची आहे, एक लांबी दिलेली आहेत, म्हणून आपण काय करणार? 500 अधिक एक्स, कारण आपण दुसरी जी लांबी आहे ती किती पकडली? बोगद्याची लांबी एक्स पकडली, बरोबर 108 गुणिला वेळ किती आहे? 120 सेकंद. किती आहे? 120 सेकंद. बघा, हा किलोमीटर आहे, हा कोण आहे? किलोमीटर आहे. तर मग याला मीटर पर सेकंद करण्यासाठी 5/18 गुणून घ्या. कितीनं गुणून घ्या? 5/18 याला काय करून घ्या? गुणून घ्या. आता याला गुणाकार करून घ्यायच्यात, क्रिया करून घ्यायच्या आहेत यांच्या. तर बघा, याचं 6×1 6, 6×3 18, 6×2 12, पुन्हा 3×1 3, 3×1 3, बाकी उरला 1, सॉरी 3×3 9 होतील इथं, आणि 3×3 9 झाल्यानंतर बाकी 1 उरणार आहे, म्हणजे 3×6 18. मग जे जी बाकी उरली असेल आपण ते गणित खाली लिहून घेऊ व्यवस्थित एकदा. बघा, 500 अधिक एक्स बरोबर 36 गुणिला 20 गुणिला 5 बरोबर. आता यांचा सगळ्यांचा आपण गुणाकार करून घेऊ. बघा, 5×2 10, 5×2 10, म्हणजे यांचा दोघांचा गुणाकार झाला 100. 100 गुणिला 36 बरोबर x + 500 बरोबर. मग आता बाकीचं गणित तिकडं लिहू समोर. तर यांचा दोघांचा जर गुणाकार करून घेतला तर गुणाकार येणार आहे 3600. किती येणार आहे गुणाकार? 3600 येणार आहे, आणि बरोबर राहतील आपल्या x + 500. किती राहतील? x + 500 राहतील. बघा, हा एक्स तर काही जागा सोडणार नाही, म्हणजे हा एक्स बरोबर 3600. इकडं हा प्लस आहे, इकडे गेल्यानंतर काय होईल? मायनस होईल, म्हणून हा मायनस करून घेतला, आणि एक्स बरोबर राहतील आपले मग 3100. किती राहतील एक्स बरोबर? तर 3100 एक्स बरोबर राहतील. म्हणजेच त्या बोगद्याची लांबी असणार आहेत, किती असणार आहेत बोगद्याची लांबी? तर 3100 एवढी त्या बोगद्याची, 3100 मीटर एवढी त्या बोगद्याची काय असणार आहे? तर लांबी असणार आहे. जर तुम्हाला टाईप क्रमांक 6 व्यवस्थित समजला असेल तर प्रश्न क्रमांक 2 तुम्ही सॉल्व करा आणि त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये सांगा. जर आपले व्हिडिओ आवडले असतील तर शेअर करा, आणि तुम्हाला कुठलाही प्रश्न जर अडत असेल तर व्हॉट्सअपला या नंबरवरती सेंड करून द्या. तुम्हाला त्याचं ताबडतोब स्पष्टीकरण करून मिळेल. धन्यवाद.